Welcome to all of you students. In today's lecture, we will going to start our new topic. Chapter name is Ionic Equilibrium. बघा, आपण केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. वी नो बऱ्याचदा आपण कुठल्याही केमिस्ट्रीचा टॉपिक स्टडी करत असताना आपल्याला एक रिॲक्शन कन्सिडर करावी लागते. दॅट इज अ रिॲक्टंट आर. रिॲक्टंट आर गिव्ज प्रोडक्ट पी. हे आपल्याला ऑलवेज कन्सिडर करून आपण पुढच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत ते बघत असतो. आयोनिक इक्विलिब्रियामध्ये सुद्धा आपण जस्ट एक रिॲक्शन कन्सिडर करतो आहे की आर गिव्ज प्रोडक्ट पी. इज दॅट क्लिअर? पण आपल्याला असंही माहिती आहे की रिॲक्टंटचं कंपोजिशन हे वेगळं असतं आणि प्रोडक्टचं कंपोजिशन वेगळं असतं. मग ह्या रिॲक्शन ज्या असतात त्या दोन प्रकारच्या असतात आणि त्या कशावरती डिपेंड असतात? तर त्या डिपेंड असतात डायरेक्शनवरती. ओके, मग फर्स्ट वन आपण बघूया, ज्याला आपण इरिव्हर्सिबल रिॲक्शन असं म्हणतो. इरिव्हर्सिबल रिॲक्शन काय आहे ही रिॲक्शन? व्हॉट इज अ इरिव्हर्सिबल रिॲक्शन? सो लेट सी. बघा, रिॲक्टंट वी नो दॅट की रिॲक्टंट कन्वर्ट इन टू द प्रोडक्ट. पण काही रिॲक्शन ह्या अशा असतात की एकदा का त्यांचं प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन झालं तर ते डू नॉट अगेन्स्ट कन्वर्ट इन टू रिॲक्टंट. ते पुन्हा त्यांचं जे काही कन्व्हर्जन आहे ते रिॲक्टंटमध्ये होणं मुश्किल असतं. सो दॅट टाईप ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अ इरिव्हर्सिबल रिॲक्शन. अँड दीज रिॲक्शन्स किंवा ह्या ज्या काही रिॲक्शन आहेत त्या डेनोट बाय सिंगल ॲरो. आपण त्या सिंगल ॲरोनं दाखवतो आणि अशा रिॲक्शनला आपण इरिव्हर्सिबल रिॲक्शन असं म्हणतो. मग सेकंड टाईप आहे जो की या डायरेक्शनवरती डिपेंड असणारा इज कॉल्ड ॲज रिव्हर्सिबल रिॲक्शन. त्याला आपण रिव्हर्सिबल रिॲक्शन असं म्हणतो. बघूया काय आहे रिव्हर्सिबल रिॲक्शन. इज जस्ट एक्झॅक्ट अपोजिट टू द इरिव्हर्सिबल रिॲक्शन. बघा, वी नो दॅट रिॲक्टंट कन्वर्ट इन टू द प्रोडक्ट. आपल्याला माहिती आहे रिॲक्टंट हा कन्वर्ट इन टू द प्रोडक्ट. पण बऱ्याचदा असं होतं की तो रिॲक्टंट प्रोडक्टमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर अगेन्स्ट प्रोडक्टचं कन्व्हर्जन रिॲक्टंटमध्ये होतं आणि अशा ज्या काही रिॲक्शन्स असतात त्याला आपण रिव्हर्सिबल रिॲक्शन असं म्हणतो. रिॲक्शन प्रोसीड इन फॉरवर्ड ॲज वेल ॲज बॅकवर्ड डायरेक्शन. मग ह्या ज्या काही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहेत त्या काय करतात? फॉरवर्ड ॲज वेल ॲज बॅकवर्ड अशा दोन्ही डायरेक्शननी त्या आपल्याला मेन्शन करता येतात किंवा त्या होत असतात आणि त्यालाच रिव्हर्सिबल रिॲक्शन असं म्हटलं जातं. आणि ही रिव्हर्सिबल रिॲक्शन जी आहे ती अशी या टाईपच्या ॲरोने आपण दाखवतो. मग अशी इरिव्हर्सिबल होती ती सिंगल ॲरोने दाखवली. आत्ता इरिव्हर्सिबल इट प्रोसीड फॉरवर्ड ऑल्सो इन बॅकवर्ड डायरेक्शन म्हणून आपण हा ॲरो इथं दाखवलेला आहे. सो बघा पुन्हा, मग ह्या ज्या काही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहेत, केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे आपण काय बघितलं तर रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. दॅट कॉल्ड केमिकल इक्विलिब्रियम. बघा, केमिकल इक्विलिब्रियम आणि आयोनिक इक्विलिब्रियम ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? तर केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय? तर रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन is equal to the rate of backward reaction when ionic equilibrium is used. पण ज्यावेळी आपण आयोनिक इक्विलिब्रियम यूज करतो तर आयोनिक इक्विलिब्रियम म्हणजे काय हे स्टडी करत असताना आपण कन्सिडर करूया की जस्ट सपोज ए बी इज डिझॉल्व इन वॉटर. ओके, आपण ए बीला काय केलं? वॉटरमध्ये डिझॉल्व करतो आहे, परंतु तो ए बी खूप कमी प्रमाणात वॉटरमध्ये डिझॉल्व होते. ओके, ए बी हा एक सॉलिड आहे कन्सिडर करा आणि तो काय करतो आहे? आपण वॉटरमध्ये डिझॉल्व होते. मग इट कन्वर्ट इन टू ए बी बट इन ॲक्वियस फॉर्म. तो सगळ्याचा सगळा डिझॉल्व होत नाही तर ॲक्वियस म्हणजे त्याला आपण ॲक्वियस म्हणतो कारण तो बहुतांशी विरघळतो आणि तसाच राहतो. म्हणून बघा, आपण जस्ट एक एक्झाम्पल कन्सिडर करतो आहे. जस्ट आपल्याकडं ए बी हा जो आहे तो 100% आहे, आपल्याकडं 100 ग्रॅम म्हणूया सॉरी, आणि तो आपण H2O डिझॉल्व करतो आहे. ओके, इज दॅट क्लिअर? आपण H2O डिझॉल्व करत असताना आपल्याला काय लक्षात येतं तर H2O डिझॉल्व केल्यानंतर हा सगळा डिझॉल्व होत नाही, फक्त यातला 10 ग्रॅम डिझॉल्व होते. ओके, 100पैकी 10 ग्रॅम डिझॉल्व झाला म्हणजे याचा अर्थ काय? तर 90 जो ग्रॅम आहे 90 ग्रॅम आज इट इज शिल्लक राहिला. 10 ग्रॅम डिझॉल्व झाला तर तो जो 10 ग्रॅम डिझॉल्व झालेला आहे ए बी तो काय करतो? त्याचे आयन तयार करतो. म्हणजे बघा, ए बी गिव्ज ए प्लस
प्लस बी मायनस आयन्स. ओके, याच्यामध्ये मग जे काही इक्विलिब्रियम तयार होईल म्हणजे हे आयन्स आणि हा जो मॉलिक्यूल अनडिझॉल्व्ड किंवा अनआयोनायझ्ड जो काही मॉलिक्यूल आहे त्यांच्यामध्ये जो इक्विलिब्रियम तयार होईल त्याला म्हणायचं आयोनिक इक्विलिब्रियम. इज दॅट क्लिअर? कन्सेप्ट क्लिअर होते का? बघा काय सांगितलं मी, तर हा जो मॉलिक्यूल आहे अनडिझॉल्व्ड काय करतो, हा 100% डिझॉल्व्ह होत नाही, ह्यातला काही अनडिझॉल्व्ह राहतो, काही डिझॉल्व्ह झाला तो आयन तयार करतो. मग डिझॉल्व्ह झालेला आणि आयन तयार केलेला आणि बाकी शिल्लक राहिलेला यांच्यामध्ये जे इक्विलिब्रियम तयार होतं त्याला काय म्हटलं जातं, आयोनिक इक्विलिब्रियम. म्हणून आपण काय सांगू शकतो, इक्विलिब्रियम एक्झिस्ट बिटवीन आयन्स अँड इट्स अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल. त्याचा जो अनडिसोसिएट झालेला मॉलिक्यूल आहे दॅट इक्विलिब्रिया इज कॉल्ड आयोनिक इक्विलिब्रियम. इज दॅट क्लिअर? मग बघा वीक ॲसिड अँड वीक बेस आपण घेतला समजा, यामध्ये पण आपण इक्विलिब्रिया दाखवू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा आपण H2O कन्सिडर करूया. तो सहज डिसोसिएट होत नाही, म्हणून बघा जो की डिसोसिएट होत नाही तो 100% काय तयार करत नाही, तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. आणि तो जर का 100% प्युअर असेल, 100% प्युअर, तर तो पुअर कंडक्टर असतो. ओके, मग बघा H2O ज्यावेळी डिसोसिएट होईल तो काय करेल, H+ आयन तयार करेल आणि OH- आयन तयार करेल. मग आता पुन्हा आपल्याला या जे काही आयन डिसोसिएट झाले, आपण आयोनिक इक्विलिब्रिया म्हणजे काय बघितलं, तर त्याच्यामध्ये आणखी एक कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायची आहे, ती म्हणजे आहे इलेक्ट्रोलाइट अँड नॉन इलेक्ट्रोलाइट विच इज IMP कन्सेप्ट. ओके, महत्त्वाची कन्सेप्ट आहे कोणती, तर इलेक्ट्रोलाइट्स अँड नॉन इलेक्ट्रोलाइट्स. फर्स्ट वन सी, नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय बरं, तर नॉन इलेक्ट्रोलाइट्स सबस्टन्स विच डज नॉट गो आयोनायझेशन. असे सबस्टन्स की ज्यांचं आयोनायझेशन होत नाही, आणि आयोनायझेशन होत नाही तर ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असतील का, तर नो. बघा असे सबस्टन्स ज्यांचं आयोनायझेशन होत नाही त्याला आपण काय म्हणतो रे, तर नॉन इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या की ज्यांचं आयन फॉर्म होत नाही तर अशा सबस्टन्सला आपण काय म्हणतो, तर नॉन इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो. आणि म्हणून असे जे काही सबस्टन्स असतात ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत. इज दॅट क्लिअर? देन लेट्स सी. बघा आपल्याला आणखी काय बघायचं ह्याच्याशी रिलेटेड. बघा डेफिनेशन काय सांगू शकतो मग आपण, द सबस्टन्स विच डज नॉट अंडरगो आयोनायझेशन अँड डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी आर कॉल्ड नॉन इलेक्ट्रोलाइट. आता याचे एक्झाम्पल्स तुम्हाला परीक्षेला जर का विचारले तर सांगता आले पाहिजे. नॉन इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल आहेत शुगर, युरिया, ॲज वेल ॲज ग्लुकोज. देन these do not pass electricity. These are having covalent bond. ह्यांच्यामध्ये काय आहे, तर कोव्हॅलंट बॉन्ड आहे. आलं लक्षात? बघा नॉन इलेक्ट्रोलाइट आणि इलेक्ट्रोलाइट हे आपण स्टडी करतोय. त्याच्यामध्ये नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय सांगितलं, द सबस्टन्स, असे सबस्टन्स विच डज नॉट अंडरगो आयनायझेशन, त्यांचं आयन फॉर्मेशन होत नाही, अँड डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. ओके, आता इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय हे बघूया आपण. लेट्स सी व्हॉट इज इलेक्ट्रोलाइट्स. त्याच्या अपोजिट जस्ट द सबस्टन्स विच अंडरगो आयोनायझेशन. आता ह्याच्यामधले जे काही सबस्टन्स आहेत इलेक्ट्रोलाइट्स जे आहेत ते काय करतात, त्यांच्यामध्ये आयोनायझेशन होतं अँड कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आयन फॉर्म होतात आणि ते काय करतात, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. जे आयोनाइज होतील आणि त्यांचं सोल्युशन ज्या प्रिपेअर करतो आपण ते काय करतं, तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं. फॉर एक्झाम्पल आपण NaCl घेऊया, NaClचं सोल्युशन. बघा इलेक्ट्रोलाइट्स अगेन्स्ट डिवाइड इंटू 2 टाईप. मग हा जो इलेक्ट्रोलाइट आहे तो पुन्हा 2 टाईपमध्ये डिवाइड केला गेला. फर्स्ट वन इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड सेकंड वन इज अ वीक इलेक्ट्रोलाइट. बघा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट. नॉन इलेक्ट्रोलाइट कन्सेप्ट कळाली की काय, ज्यांच्यामध्ये आयोनायझेशन होतं आणि त्यामुळे ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात ते असतात इलेक्ट्रोलाइट, आणि त्यांच्यामध्ये आयन प्रिपेअर होत नाहीत, आयोनायझेशनच होत नाही, ते असतात नॉन इलेक्ट्रोलाइट. ओके, देन बघा इलेक्ट्रोलाइट स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, वीक इलेक्ट्रोलाइट आहे. वी नो इलेक्ट्रोलाइट्स. आता आपण बघितलं. बरं, जर का एखादा कंपाऊंड कमी जास्त इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असेल तर इट डिपेंडिंग ऑन द स्ट्रॉंग
और वीक इलेक्ट्रोलाइट. बघा एखादा कंपाऊंड सगळेच 100% जे काही आपली इलेक्ट्रिसिटी आहे ते कंडक्ट करतील असं नाही. काही आहेत ते जास्त प्रमाणात कंडक्ट करतील, काही आहेत कमी प्रमाणात. मग हे कशावर डिपेंड आहे तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइटवरती डिपेंड आहे. हां, आलं लक्षात. मग बघा जे म्हणजे काय, स्ट्रॉंग म्हणजे काय, जे जास्त इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. तर जेव्हा त्यावेळी म्हणजेच काय, त्यावेळी ते जास्त आयन्स तयार करत असतील आणि म्हणून तर जास्त इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत असतील. वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय तर ते काय करत असतील, कमी प्रमाणात आयोनायझेशन त्यांच्यामध्ये होत असेल आणि सो दॅट ते जे काय आहेत इलेक्ट्रिसिटीसुद्धा कमी प्रमाणात कंडक्ट करत असतील. मग आपण काय डेफिनेशन सांगू शकतो, इलेक्ट्रोलाइट्स विच आयोनाइज कम्प्लिटली. असे इलेक्ट्रोलाइट्स जे कम्प्लिटली आयोनाइज होतात त्याला आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो. मग बघा समजा आपण 100 ग्रॅम एखादा रिॲक्टंट घेतला होता तर 100च्या ऐवजी 100 आयोनाइज जर झाला तर तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे की नाही. त्यापैकी काही नाही झाला तर इट वॉज अ लेस किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, तो जो आहे तो वीक इलेक्ट्रोलाइट आहेत. मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सचे एक्झाम्पल तुम्हाला मे बी परीक्षेला विचारतील, कोणते सांगू शकतो आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल. लेट सी HCl, HBr, HNO3, ओके, H2SO4. मग हे सगळे जे काय आहेत इट वॉज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. हे सगळे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहेत. ओके, मग वीक इलेक्ट्रोलाइट स्ट्रॉंग बेस पण असतील. आता स्ट्रॉंग हे जे काय आहेत ॲसिड झाले आपण, हां, तर ह्याच्यामध्ये बेस पण इन्व्हॉल्व असणार आहेत. मग बेस कोणते कोणते आहेत स्ट्रॉंग बेसेस, NaOH, KOH ॲज वेल ॲज सोल्युबल साल्ट. जे काही सोल्युबल साल्ट आहे इट इज ऑल्सो स्ट्रॉंग बेस, तो सुद्धा एक स्ट्रॉंग बेसच आहे. आता वीक इलेक्ट्रोलाइट जो कमी आयोनाइज होईल, कमी आयोनाइज होईल आणि कमी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करेल, दॅट इज वीक इलेक्ट्रोलाइट. मग याची डेफिनेशन आपण काय सांगू शकतो, द सबस्टन्स इलेक्ट्रोलाइट विच आयोनाइज लेस, असा सबस्टन्स की जो कमी प्रमाणात आयोनाइज होतो आणि इलेक्ट्रिसिटीसुद्धा कंडक्ट करतो, तो पण कमी प्रमाणात. मग याचे काय एक्झाम्पल असतील, विच आर द एक्झाम्पल ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. त्याच्यामध्ये ॲसिड्स, वीक ॲसिड कोणते कोणते आहेत माहीत असलं पाहिजे. HF, H3OPO4, त्यानंतर HCOOH, म्हणजे ज्याला आपण फॉर्मिक ॲसिड CH3COOH हे पण आहे. आता वीक बेस कोणते आहेत बघूया. वीक बेस हे होते ॲसिड. बघा स्ट्रॉंग बेस स्ट्रॉंग ॲसिड पण आहे, वीक बेस वीक ॲसिड पण आहेत. कोणते आहेत तर वीक बेस बघूयात आता. NH4OH, त्यानंतर NH थ्राईस, हे काय आहेत वीक बेस आहेत. इज दॅट क्लिअर. मग बघा आता आयोनिक इक्विलिब्रिया आपण हे का सगळं स्टडी केलं तर आपली जी काही आयोनिक इक्विलिब्रिया ही कन्सेप्ट आहे ती कोणासाठी अप्लाय करणार आहोत तर फक्त वीक इलेक्ट्रोलाइटसाठी. बघा लक्षात ठेवा, वीक इलेक्ट्रोलाइटसाठी आपण आयोनिक इक्विलिब्रिया कन्सेप्ट फॉलो करणार आहोत. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटमध्ये का नाही, कारण त्यांच्यामध्ये सगळ्यांचंच आयोनायझेशन होतं, शिल्लक काहीच राहत नाही. म्हणून आपण आयोनिक इक्विलिब्रिया जी काही कन्सेप्ट आहे, कारण डेफिनेशनच आहे आपल्या आयोनिक इक्विलिब्रियाची काय, मगाशी बघितलं आपण, ज्यांच्यामध्ये आयन्स आणि अनडिझॉल्व जे काही मॉलिक्यूल आहे यांच्यातलं इक्विलिब्रियम म्हणजे आयोनिक इक्विलिब्रियम आहे. स्ट्रॉंगमध्ये तर काही शिल्लकच राहत नाही, म्हणून आपण त्याच्याशी रिलेटेड आयोनिक इक्विलिब्रिया बघता येत नाही. देन आत्ता याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा तुम्हाला बऱ्याचदा क्वेश्चन ह्याच्यावरती विचारला जातो असा पॉईंट म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन. बघा डिग्री ऑफ डिसोसिएशन, याला DOD असं पण म्हटलं जातं. तर काय आहे, इट रिप्रेझेंट इन अल्फा. तो काय केला जातो, अल्फामध्ये रिप्रेझेंट केला जातो. इट रिप्रेझेंट इन अल्फा. डिग्री मीन्स काय रे तर प्रमाण. इलेक्ट्रोलाइट डिसोसिएशन होण्याचं जे काही प्रमाण आहे त्याला काय म्हटलं जातं, डिग्री ऑफ डिसोसिएशन. मग आयोनिक इक्विलिब्रिया हा फक्त वीक ॲसिड, वीक बेस ॲज वेल ॲज स्पॅरिंगली सोल्युबल सोल्युशन असेल त्यालाच ही कन्सेप्ट अप्लाय होते. लक्षात ठेवा, कोणाकोणाला तर वीक ॲसिड, वीक बेस ॲज वेल ॲज स्पॅरिंगली सोल्युबल जे काही असतील सोल्युशन त्यालाच ॲप्लाय होणार. आलं लक्षात.
ही कन्सेप्ट आपल्याला होते. किती प्रमाणात डिसोसिएट झालं हे एक्सप्रेस करायचं असेल तर आपण त्याच्यासाठी DOD म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन हे वापरतो. एक्सप्रेशन जसं म्हणजे काय, तर जसं की बघा 100% पैकी तुम्हाला किती मार्क मिळाले हे आपण बघतो. तसं फ्रॅक्शन ऑफ टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूलपैकी किती फ्रॅक्शन डिसोसिएट झाला. डिसोसिएटेड इक्विलिब्रियम इज नथिंग बट डिग्री ऑफ डिसोसिएशन. बघा काय सांगू शकतो आपण ह्या डिग्री ऑफ डिसोसिएशनबद्दल, तर फ्रॅक्शन ऑफ टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल, टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल डिसोसिएट, त्यातला किती डिसोसिएट झाला तर त्याला काय म्हटलं जातं, इक्विलिब्रियम इज नथिंग बट डिग्री ऑफ डिसोसिएशन. मग आता बघा आपण आत्ताच बघितलं की तो अल्फाने डिनोट करतात, म्हणून ह्याचं फॉर्म्युला आपण सांगू शकतो अल्फा इज इक्वल टू, काय आहे ह्याचा फॉर्म्युला सांगू शकतो आपण, अल्फा इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स, कसले तर डिसोसिएट ॲट इक्विलिब्रियम डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स. बघा टोटल नंबर ऑफ मोल्सपैकी किती डिसोसिएट झाले ते डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स, हा फॉर्म्युला आपण इथं सांगू शकतो. म्हणून डिग्री ऑफ डिसोसिएशनचं पर्सेंटेज पण काढता येतं, तर पर्सेंटेज डिग्री ऑफ डिसोसिएशन DOD ज्याला म्हणू आपण, तर कसं काढणार. मग आत्ता हे आपण अल्फा काढलं, अल्फा इंटू 100 याच्या थ्रू आपण पर्सेंटेज पण काढू शकतो. समजा एखादा कंपाऊंड दिला आहे, तो वीक इलेक्ट्रोलाइट आहे, तर तो कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही, है की नाही. सपोज AB हा सुद्धा एक वीक इलेक्ट्रोलाइट आहे आणि तो डिसोसिएट होणार, तो कमी प्रमाणात होणार. मग समजा ABचं कॉन्सन्ट्रेशन दिले पण AB इलेक्ट्रोलाइट आहे, तो 100% डिसोसिएट होत नाही. समजा तो अल्फा एवढ्या प्रमाणात डिसोसिएट झाला, है की नाही. म्हणजे त्यानुसार आपण हा फॉर्म्युल्यावरून तो किती डिसोसिएट झाला हे काढू शकतो. या टोटल नंबरपैकी त्यातला किती डिसोसिएट झाला दॅट इज अ अल्फा, आणि पर्सेंटेज काढायचं असेल तर 100ने मल्टिप्लाय करायचं. क्वेश्चन विचारलं जातं व्हॉट इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A+ आयन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ B+ आयन, तुम्हाला त्यावेळी काढावं लागतं. कसं काढणार तर बघूया आपण. सपोज कॉन्सन्ट्रेशन ऑफ A गिव्ज, मग त्याचं साल्ट बघा काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू ब्रॅकेट साल्ट इंटू अल्फा, म्हणजेच त्याला आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन असं म्हणतो. आलं लक्षात. आता बघा सेकंड वन कोण आहे डिसोसिएट होणारा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B-, त्याचं साल्ट किती दिलं आहे त्यांनी, 0.1 काय असेल ते दिलेलं, त्यानंतर इंटू अल्फा म्हणजेच त्याचं डिग्री ऑफ डिसोसिएशन, ज्याच्यासाठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. टोटल नंबरपैकी किती मोल्स त्याचे डिसोसिएट झाले ते. आलं लक्षात. मग ॲसिड बेसिस ह्या सुद्धा दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचे आहेत रिलेटेड टू डेली लाईफमध्ये. काही आपण ॲसिड्स माहिती आहेत आपल्याला, कोणते रे तर व्हिनेगार, गॅस्ट्रिक ज्यूस असेल, फूड कंझ्युमर असेल, मग फूड किंवा कंझ्युम करण्यासाठी जे काही ॲसिड्स वगैरे वापरतो, मग फॉर एक्झाम्पल सायट्रिक ॲसिड असेल, म्हणजे ह्या सगळ्या ॲसिड आणि बेसिसचा आपण डेली यूजमध्ये वापर करतो, तर ते काय आहे हे आपल्याला स्टडी करायचं आहे. सपोज NaOH काय आहे, NaOH हा बेस आहे आणि तो कुठं वापरतात, इट युटिलाइज इन अ प्रिपरेशन ऑफ सोप अँड पेपर विच इज ॲसिड अँड बेस. दीज ॲसिड्स अँड बेस आर आपल्याला कुठं वापरतो आपण डेली लाईफमध्ये, बऱ्याच ठिकाणी या दोघांचा आपल्याला वापर करावा लागतो. मग ह्या ॲसिडच्या प्रॉपर्टीज काय आहेत, व्हॉट इज द प्रॉपर्टीज ऑफ ॲसिड, तर बघा ॲसिड्स आर सोअर इन अ टेस्ट, सोअर आहे ते टेस्टला, न्यूट्रलाइज इन अ बेस, बेसमध्ये ते कसं आहे न्यूट्रलाइज आहे. आणि ब्ल्यू लिटमस काय होतो रे, ब्ल्यू टू रेड होतो. आणि बेसच्या पण तशाच आहेत प्रॉपर्टी, काय आहेत, सो लेट सी. तर कशी टेस्ट आहे ह्याची, बिटर इन अ टेस्ट,
हां, इट न्यूट्रिलाइज इन ॲसिड. आता हा न्यूट्रिलाइज कुठं होणार रे? ॲसिडमध्ये न्यूट्रिलाइज होणार. इज दॅट क्लिअर? आणि रेड लिटमस, आता ह्याच्यामध्ये रेड लिटमस टर्न्स टू ब्लू मध्ये टर्न होणार. आता हा कसा आहे तर सोपी, टचला कसा आहे हा? सोपी इन अ टच. ओके, मग ह्या ॲसिडच्या आणि बेसच्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. त्या आता आपल्याला ह्या कॉमन कन्सेप्ट आहेत, ह्या आधी झालेल्या आहेत, तरी पण आपण याच्यावरून ॲसिड बेस मोस्ट ऑफ ठरवतो आहे की नाही. आता पुढे मात्र पुढच्या लेक्चरला इन डिटेल आपण ह्या ॲसिड बेसच्या संदर्भात डिस्कशन करणार आहोत. तर पुन्हा आपण नेक्स्ट लेक्चरला पुढचा पॉईंट बघूया. तोपर्यंत थँक्यू टू ऑल ऑफ यू.